हॅलो गाईस, तर आज मी तुमच्यासाठी माझी फेवरेट अशी रशियन कटलेटची रेसिपी घेऊन आली आहे, जी खायला बाहेरून क्रंची आणि एकदम क्रीमी लागते. तर त्यासाठी इथे आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेऊया. ती चांगली भाजून हिचा रॉनेस काढून घेऊया. तसंच 1 कप बारीक चिरलेला गाजर हा चांगला परतून घेऊया. हे बघा, गाजर झालेला आहे. तसंच आपण 1 कप फरसबी घेऊया बारीक कापलेली. ही चांगली परतून घेऊया. आपण इथे 1 चमचा मीठ टाकतो आहे. तसंच 3 चमचे काळी मिरी पावडर. पण बोलतात खूप जागी. इकडे मी 2 चमचे मैदा घेतला आहे बाइंडिंग साठी. मैद्याला चांगलं भाजून घेऊया. तर इकडे आपलं व्हेजिटेबल मिक्सचर रेडी आहे. तर आपण ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया. आता त्यासोबतच मी त्याच पॅन मध्ये 250 ग्राम बोनलेस चिकन घेत आहे. चांगलं परतून घेऊया 1 मिनिट. आणि आपल्या गरजेनुसार पाणी घालून घेऊया. तसंच अर्धा चमचा मीठ. हे बघा, चिकन आपलं रेडी आहे, बॉईल झालेलं आहे चांगलं. तर आपण ह्याला एका बॉल मध्ये काढून घेऊया. तसंच इथे 2 मोठे साईजचे बटाटे घेतले आहेत मी. ह्याला चांगलं स्मॅश करून घेऊया. हे बघा, चिकन आणि बटाट्याचं मिक्सचर रेडी आहे. त्याच्यात आपण आता आपली भाजी ऍड करूया. मिक्स करूया चांगलं. आपले कटलेट चीजी होण्यासाठी तर इथे मी 2 क्यूब चीज किसून घेतलेला आहे. ह्यालाही मिक्स करूया मिक्सचर मध्ये. हे बघा, आपलं मिक्सचर रेडी आहे. ह्याला मी 2-3 मिनिटं साईडला ठेवते. तसंच आता आपण एक क्रीमी सॉस बनवूया. तर चिकन ब्रॉथ मध्ये इकडे मी 1.5 चमचा बटर घेतला आहे. ह्याला चांगलं मिक्स करूया. तसंच 2 क्यूब चीज घेतले आहेत. ह्याचं पण चांगलं आपण मेल्ट करून घेऊया चीज. तसंच 3 ते 4 चमचे दूध. ह्याच्यात आपल्याला कुठचेही लम्स नाही ठेवायचे आहेत. चांगला सॉस घट्ट होण्यापर्यंत बॉईल करून घेऊया. हे बघा, पाहू शकता आपला सॉस रेडी आहे. तर आपण ह्याला या चिकनच्या मिक्सचर मध्ये पोर करूया. इथे थोडंच तुम्ही पोर करा. मिक्स करून घेऊया. मला याच्यामध्ये सॉस कमी वाटतोय, तर मी उरलेला पण सगळा घालून घेते. आणि ह्यालाही चांगलं मिक्स करून घेऊया. तर इथे मी कोटिंगसाठी शेवया घेतल्या आहेत. त्यासोबतच 2 चमचा मैदा आणि 2 चमचा कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेऊया चांगली. थोडं पाणी टाकून स्लरी बनवून घेऊया. आपली स्लरी रेडी आहे. आता आपण चिकनच्या मिक्सचरला शेप देऊन घेऊया. तुम्ही ह्याला राऊंड, क्यूब किंवा पॅटी, आता मी जसा शेप देते तसा शेप देऊ शकता. हे बघा, डन आहे. तसंच आपण सगळ्या मिक्सचरला असाच शेप देऊन घेऊया. आता मी ह्याला 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये फ्रीज करते. हे बघा, हे 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. तर आपण ह्याला फ्राय करून घेऊया. आधी आपण ह्याला स्लरीमध्ये डिप करूया. त्यानंतर आपण जे आपण शेवया घेतले त्याच्यात कोट करून घेऊया. आणि एक इम्पॉर्टंट टिप, जर तुम्ही एका हाताने कॉर्न स्लरीमध्ये डिप करत असाल तर दुसऱ्या हाताने शेवया कोट करा. जर तुम्ही दोन्ही पण एका हाताने करायला गेला तर खूप मेस होईल.
हे पाहू शकता सगळीकडनं कोट करून घेऊया. तसंच आपण तेलात शॅलो फ्राय करून घेऊया. त्याला दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत शिजवूया. हे पाहू शकता आपले रशियन कटलेट रेडी आहे. जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू.